आपण पाहू शकता शिवज्ञा म्हात्रेपाडा किरण म्हात्रे यांचा हा संघ आणि योगेश म्हात्रे यांचा हा संघ तो टॉस जिंकला आपण त्या जागृती स्पोर्ट्स संघाने आणि बॅटिंगचा निर्णय आपण तर टॉस जिंकलाय शिवज्ञा संघाने आपण तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करता बॅटिंगसाठी आमंत्रित केले जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवल्या संघाला 2 बॅटर मैदानात जाताना आपण पाहू शकता राजेश आणि जागृती स्पोर्ट्स आणि शिवज्ञा आपण तर म्हात्रेपाडा विकेश आणि राजेशची जोडी 6 षटकांची मॅच हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो माइक टेस्ट हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 माइक चेक हॅलो माइक चेक सलामीचे 2 बॅटर आपण पाहू शकता राजेश आणि विकेशची जोडी गोलंदाजी वार मार्कवर आपण पाहू शकता मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे उर्फ बुग्या कारण का आपण पहिली तर विजेता स्मृती चषक मध्ये आपण तर मालिका वीर ठरला आपल्या घरी 4 व्हीलर कार घेऊन आता मलंगड बनली पहिली कार टाइम सेट करायचा आहे 11:30 झाल्यात 30 मिनिटाचा उद्या असणार आहे तर सुनील शेठ म्हात्रेपाडा साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील या MPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्रीमलंगड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे योगेश गोलंदाजी मार्कवर सेकंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विकेशला आपण पाहू शकता 2 बॅटर आपण पाहू शकता विकेश आणि राजेशची जोडी सामना जिंकला पहिला आपण त्या MG टायगर संघाने निलेश अभिनंदन तुमचं योगेश आमच्या समालोचक कक्षा एंडकडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता विकेश विकेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण मिड ऑन ला क्षेत्ररक्षण मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षण पॉइंट कव्हर्स मिड ऑफ एक क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफला आपण पाहू शकता पहिला चेंडू वेगवान चेंडू होता प्रत्युत्तर नव्हता बॅटरकडे यावेळेला विकेशकडे डॉट चेंडूची समाप्ती अशी खेळपट्टी जर योगेशला मिळाली ना की त्याचे चेंडू खूप उसळी घेतात टेकअप होतात आणि तो वेगवान चेंडू इथे सुरुवात करतोय वेगाने इम्प्रेस करतोय शिवज्ञ संघाचे आपण तर पॅकर्स आहेत किरण म्हात्रे त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय चेंडू चालला डीप लॉंगात रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय एकने खातं उघडलं जातं यावेळेला आपण पाहू शकता जागृती स्पोर्ट्स आपण पहिले तर ब्राह्मण करवले संघाचं एक धावा आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहू शकता राजेश म्हात्रे दोन्ही एकाच गावचे खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात पण आज MPLच्या माध्यमातून आपण पाहिले तर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसत आहेत योगेश राईट आर्म मुहूर्त मारा करतोय आमच्या समालोचक कक्षा यांकडून चांगला चेंडू होता यावेळेला फुल इंडिली होता चेंडू बॅटर इथं बाद होतोय परफेक्ट यॉर्कर चेंडू राजेशला परतावं लागतं यावेळेला जड पावलांनी मैदान सोडतोय बॅटर बाद तर क्षेत्ररक्षण करतोय जड पावलांनी राजेश म्हात्रे मैदान सोडतोय नवीन बॅटर येतोय योगेश बॅटर योगेश आपण येतोय गोलंदाज योगेश चिंचोलीचा आपण बॅटर आलाय सचिन आहे का सचिन आहे
हे तुमच्याच गावचे जे खेळाडू आहेत ते आम्हाला नावं सांगतायत. योगेश गोलंदाजी मार्क शाखला. सचिन पाहिजे तर सचिन काय करतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली आपण त्या विकेशला. त्यानंतर बॅटर बाद झालाय. आता क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षण आणलं जात आहे. जे क्षेत्र मिडॉनला होतं त्याला आता लॉंग ऑनला आणलं जात आहे. योगेश आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चांगला चेंडू होता. गुडल्या स्पॉट टेक अप झाला. वेग प्रचंड यावेळेला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. काम आपण तर विजयदादा स्मृती चषक मधील मालिकावीर ठरलं होतं त्याचा इथं प्रत्युत्तर देतोय. जबरदस्त गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. ती खेळपट्टी देखील अशाच प्रकारची आणि तिथे अतिशय चांगली गोलंदाजी केली, बॅटिंग केली. पुढे योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण पाहू शकता बॅटर सचिन. हा चेंडू पायची चापील. पंचांचा बोट आकाशाकडे. परतावा लागणार आहे सचिनला देखील. बॅटर बाद. हर्षद आलाय चिखलोलीचा. हा बॅटर आपण पाहू शकता. योगेश काय गोलंदाजी करतोय भन्नाट वेगाने. एक धाव्यावरती 2 बॅटरांना बाद केलेत. त्याचा अजून एक विकेट प्राप्त करतो का पाहिजे. योगेश पुणे गोलंदाजी मार्कवर आमच्या समाज कक्षा स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला हर्षदला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. सॉफ्टने चेंडूला पुश केलं यावेळेला. जबरदस्त डीपिश कव्हरेज मध्ये चेंडू फील्ड होतोय. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही पुश करू आपण योगेशच्या भाषेत सांगायचं तर पुश करो खुश रहो. इथे सॉफ्टने चेंडूला पुश केले. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावा झाल्यात. धाव फॉल करते आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता. यावेळेला योगेशचं षटक आवडलं असं जरूर टाळ झाला पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी, सुरुवात खूप चांगली आहे. जय बोले शिवज्ञ आपण तर म्हात्रेपाडा संघाने एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. पाचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. 3 चौकार 3 षटकासाठी आपण आता राहुलभाई पाटील जागृती स्पोर्टचे ओनर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरुवात खूप दमदार झाली. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता प्रथमेश महात्रे. प्रथमेश कशा प्रकारे आता इथून बॅटिंग करतोय. आपण गोलंदाजी करतो आणि स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विकेश, ज्याने 1 धावेने खातं उघडतो. विकेश आता इथून पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो. कारण P1 संपलंय. P1 मध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर 3 धावा 2 बॅटर बाद झाले आहेत. जागृती स्पोर्ट्स आपण तर ब्राह्मण करवली संघाच्या. हा चेंडू आडव्या बॅटने बोलवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅटर बाद. नवीन बॅटर आहे तो आपण बघितला राहुलभाई पाटील जागृती स्पोर्ट्सचे ओनर. यश मिळालं गोलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला गोलंदाजी आलाय प्रथमेश. पहिल्याच चेंडूवरती यश मिळतोय. डावखरा गोलंदाज आहे. हॅवे एंड कडून गोलंदाजी करतोय.
पचता राहुल पाटील कशा प्रकारे इथून गेल्या गेल्या चेंडूची चाचपणी करतोय. 3-3 अशी धाव संख्या जागृती स्पोर्ट्स ब्राह्मणे करवले संघाचे. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओर देकडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला झेलची शक्यता होती. चेंडू वेगाने चालला यावेळेला गली रिजन मधनं. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. चांगलं इन्स्ट्रक्शन होतं यावेळेला इन्स्ट्रक्शनकडून. चांगला चेंडू पकडला जातो यावेळेला. दर्शक 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 5 धावा. यष्टीरक्षक म्हणजे ना प्रमुख घटक आहे. प्रत्येक चेंडू त्याला कलेक्टिंग करावं लागतात, प्रत्येक चेंडू त्याला गॅदर करावं लागतात आणि त्या यष्टीरक्षकाने आता खूप चांगलं काम केलं. मला वाटतं आशिष आहेत चिंचवलीचे. आशिष हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला वळवलंय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार. दमदार चौकार. भाई पाटील आले त्यांनी चांगली बॅटिंग करतात. सुरुवात चांगली केली. प्रथमेश अगेन्स्ट. प्रथमेशला विकेट मिळालं पहिल्या चेंडूवरती. हा चेंडू एज आहे, बॅटर बाद आहे. खूप चांगला झेल पकडला तर चौकाराचं प्रत्युत्तर बघा प्रथमेशने राहुलभाई पाटीलला बाद करून दिले. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आपल्या. आपण पाहू शकता ज्या वेळेला जय भोले शिवज्ञ आपण तर म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून जबरदस्त प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. प्रथमतः मी कौतुक करेल योगेशचं. योगेशनी काय गोलंदाजी केली. त्यानंतर इतरही गोलंदाज तशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आपण प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3 बॅटर आपण मिळले तर बाद झालेत. धावा झाल्यात. 4 बॅटर बाद झालेत. धावा झाल्यात. 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 9. सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हर. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता प्रेमनाथ येतोय. नाही MPLचा लिलाव असताना तेव्हा योगेश प्रत्येक जेवढे खेळाडू असतात त्यांना घेणं तुम्ही बोलवणं फार गरजेचं असतं. तर मग त्यांना माहिती पडतात खेळाडू कोण आहेत आपल्या संघामध्ये, त्यांची नावं काय ते माहिती पडतं. हा ना गोष्ट तीच आहे. खरीच आहे योगेश. कारण का आम्ही बऱ्याचशा MPL स्पर्धा कव्हर केल्या तर मला माहिती आहे 15 खेळाडू असतात त्यांना स्क्वॉडला त्या बोलवणं फार गरजेचं असतं तिथे. प्रेमनाथ येतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. P2 मधलं षटक हाताळतोय. निरंजन सावंत मन फ्रॉम कल्याण स्क्वेअर लेगचे पंच. एक चांगले क्रिकेटर. हा चेंडू ऑन साइडला हुक चालला. जेव्हा फटका चेंडू चालला यावेळेला लॉंग लेट सीमारच्या पार. षटकार. पंधरा धावा फलकात आपण पाहू शकता. बॅटर आले आपण म्हटलं तर प्रेमनाथ आणि षटकार आणि अकाउंट ओपन करतोय. अशीच काहीतरी माहिती देतो यावेळेला. सांगतोय की शॉर्ट पिच चेंडू तुला टाकायचे नाही आहेत. वुडलँड स्पोर्ट्सचे चेंडू किंवा आपण फुल लेन डिलिव्हरचे चेंडू फेकायचे आहेत. षटकार आला ना की एकाच फटक्याने मोठी धावसंख्या लगेच पुढे सरकते. 6 धावेने धावा पुढे सरकतात. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला प्रेमनाथ. हा चेंडू एज आहे आणि झेल इथे पकडला तोय. यष्टीरक्षकाकडनं झेल सुटला. तडम्यांचा शतक आला आणि त्याने खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद होतो यावेळेला. परतावं लागणार आहे प्रेमनाथला. अर्धा संघ आपण त्या डगआउट मध्ये परतला. 15 धावसंख्या. तेजस पाटील करवले. MPLची ना हीच मजा असते. प्रीमियर लीग म्हटलं ना तर तुम्हाला एक एक सामना जिंकावाच लागतो पहिला. हरलात तर तुमची चिंता वाढते.
आता जागृती स्पोर्टची चिंता वाढली आहे. 5 बाद 15 योगेशने खिंडार पाडलं डबाला. त्यानंतर आपण तर प्रथमेश आला. प्रथमेशने देखील जबरदस्त गोलंदाजी केली. 3 बॅटर बाद केलेत. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मलंगड एक्सप्रेस येते. योगेश उर्फ बुग्या. हा तर काही वेळ नुसतं थोड्याच वेळानंतर दुपारमध्ये या ठिकाणी ज्यांनी आम्हाला ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या गेल्यात ते सर्वांचे लाडके होतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक महेश दादा पाटील साहेबांचा काही वेळातच या ठिकाणी आगमन होईल. तर दादांच्या माध्यमातून आमच्या MPL अर्थात मलंगड प्रीमियर लीगसाठी त्यांनी खूप मोठा सपोर्ट केलाय. तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक करू आभार व्यक्त आणि थोड्या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आमच्या व्यासपीठावरती आगमन होईल. तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. नाही योगेश याच दरम्यान खूप चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चिरत गेलाय सीमारेषा पार. दमदार चौकार. हर्षदच्या बॅटबद्दल एक चांगला चौकार. तो धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. योगेश पुणे गोलंदाजी मार्कवर. योगेशच्या अगेन्स्ट प्रहार करणं म्हणजे तुमची नजर तीक्ष्ण पाहिजे चेंडूवरती. फुटवर्क चांगलं पाहिजे. हर्षद हा चेंडू फुल टॉस होता. कार्पेट ड्राईव्ह करतोय. मिडॉन चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. मोठा फटका मारायचा प्रयत्न करत नाहीयेत कारण का अर्धा संघ बाद झालाय. जागृती स्पोर्ट्स आपण इथे ब्राह्मणे करवले. 20 धावसंख्या झाली आहे. 5 बॅटर बाद झाले. पुन्हा योगेश गोलंदाजी मार्कवर हळूहळू 30 आपण इथे दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचा 30 साठी घेऊन येतोय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला तेजस पाटील. एक छोटा कच्चा खेळाडू. चेंडू यावेळेला ऑन साइडला आपण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. वेग प्रचंड आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय योगेश म्हात्रे. सांगितलं मग अशी ओपिनियन मध्ये की मला डोंबिवली विभागात क्रिकेट खेळायला खूप आवडतं. नाही पारितोषिक देखील तिथे मिळालं ना तेवढं मोठं तर आता डोंबिवली सिटी आवडणारच क्रिकेट खेळण्यासाठी. मलंगडमध्ये मिळेल तेव्हा मिळेल. चेंडू यावेळेला पायची चापील होतय. पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक यश मिळतंय. योगेशला बॅटरला परतावं लागणार आहे डगआउटमध्ये. नवीन बॅटर येतोय यावेळेला आपण पाहू शकता. अमर येतोय. 6 बाद 20 धावसंख्या. जागृती स्पोर्ट्स ब्रह्माने करवले. जबरदस्त इथं गोलंदाजी केली जाते. जय बोले शिवाज्ञ. आपण ते म्हात्रेपाडा संघाच्या गोलंदाजीनं जबरदस्त या संघाकडे. खरं योगेश तरकाचा गोलंदाजी तुमच्याकडे तर 2 षटकं तुमच्याकडे खूप चांगली आहेत. तो कधी त्या 2 षटकामध्ये तुम्हाला विकेट मिळून देईल. कमबॅक करून देईल. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला डावखुरा बॅटर अमरला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग. मिड विकेट लॉंग ऑन लाईक डीप मध्ये क्षेत्रक्षण तैनात आहे. चांगला चेंडूता यावेळेला बॅकपड करून पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर रिझन मध्ये. फेकी अचूक येत नाही. एक्स्ट्रा धाव मिळत आहेत. जिथे धावा नव्हतं तिथे धावाला आहेत. अजूनही आपण फेकी खराब. एकूण आपण 4 धावा येत आहेत आम्हाला पंच सांगतायत. मेहनत कमी धावा जास्ती. धावा झाल्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 24. योगेश थोडंसं नाराज होतं की सांगतो की चांगलं क्षेत्रक्षण करायचंय. सायकलने डावखुरा बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अमर. तुझ्या बॅटमधून एक चौकार आलाय आता. 30 षटकातील पुढचा चेंडू दुसऱ्या स्पेल मधला. राईट आर्म ओव्हर द कडे मारत होता योगेश. चेंडू खूप चांगला होता. वाईड यर्करचा वापर केला यावेळेला. षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 6 गडी बाद. जागृती स्पोर्ट्स संघ प्रथम आपण बॅटिंग करतो. 24 धावा झाल्या आहेत.
MPL आपण ही स्पर्धा पाहू शकता. श्री मलंगड क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष पहिले. योगेश मडवी, असं वाटत नाही की वर्ष पहिले प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभतोय. आज भरपूर अशा स्पर्धा सुरू आहेत. मलंगड विभाग असो, आपण कल्याण डोंबिवली विभाग असो, सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. संघ जिकडे तिकडे खेळतात, पण खेळाडूंनी ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्याची इच्छा दर्शवली ते खेळाडू इथे आपण इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करू, त्यांना धन्यवाद देऊ. जाऊया DJ मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. तर उद्या आपण किशोरला देखील खेळताना पाहणार आहोत. शिवाराध्या कंस्ट्रक्शन काकडवाल, आपण तर रतन साळवे आणि किशोर मडवी यांचा संघ असणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. अतिश वैयक्तिक पहिल्या संघात चौथं षटक होतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. जागृती स्पोर्ट्स संघ ब्राह्मण करवले 6 गडी बाद 24, अर्ध्यापेक्षा जास्त संघ बाद झाला. इथून या बॅटरला आता कमीत कमी षटकं तरी खेळावी लागणार आणि धावा देखील कराव्या लागणार आहेत 50+. अर्षदला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला खूप चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार, दमदार दणदणीत चौकार. जिथून चेंडू सीमा पार गेला ना, अतिश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे पाहिलं तर पंच कोणत्या खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 6 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता जागृती स्पोर्ट्स ब्राह्मणे करवले संघ 28 धावा 10 फलकाती लागल्या. 14 षटक प्रगतीपथावर आहे. अतिश गोलंदाजी मार्कवर. चेंडू लिडिंग एज आहे. झेलची शक्यता यावेळेला. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवर्तीय क्षेत्ररक्षक. बॅटर बाद झाला असता इथे. आता अमर थोडीशी घाई करतोय मित्र बनेल. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 29 धावा आणि इथं जर गडी बाद झाला तर कदाचित आणखीन एक गडी बाद झाला असता. त्याच योगेशने देखील माहिती दिली आम्हाला की मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आणि आमच्या कल्याण डोंबिवलीचे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आपण पाहू शकता महेश दादा गायकवाड साहेब देखील थोड्याच वेळात आपण बघितलं तर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. अमरला आपण पाहू शकता. चेंडू टायमिंग चांगलं होतं का, टक करून आवाज आला आणि चेंडू चाललाय खूप लांब. मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. होता बघा, डगआउट मधून कोणी आवाज देऊ नका. धावा दिलाय 10 फलकात आपण पाहू शकता. 35. अमर प्रयत्न करतोय. फटका खूप चांगला होता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अतिश राऊंड देखील मारा करतोय. हायवे एंड कडून स्ट्राईक केला अमर. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मग अशी सांगितलं की बॅटिंग जर चांगली केली तर 50+ धावा होतील. थोडंसं संघर्ष करू शकतो आपण.
चेंडू लाईन पाहावी लागणार यावेळेला पंच दंडित करतायत. धावसंख्या 1 ने वरते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 36 धावा. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अतिश स्ट्रायकेनला आपण बॅटर अमर पाहू शकता. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्रशक्ती तिथे आहेत. थोडंसं फॉर्मली होतं. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 38 धावा आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतोय अमर. दबावाखाली आपण तर पूर्णपणे स्वतःवरती जबाबदारी घेतो आणि चांगली बॅटिंग देखील करतोय. अतिश राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण पंच वाईड चिखून करतायत. अतिश एक्झॅक्टली काय करतोय. मोठ्या फटक्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि पॉपिंग क्रीज आणि त्याच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 39 धावा. जे प्रमुख बॅटर आहेत त्यांनी मात्र निराशा केली. पण आपण तर अमर खूप चांगली बॅटिंग करतोय. 8व्या क्रमांकाचा बॅटर आपण पाहू शकता. बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. अतिश तो अमर. हा चेंडू झेलची शक्यता आहे. कॉटन बॉर्ड होतोय का पाहायचंय. बॅटर बाद होतोय. जो बॅटर चांगली बॅटिंग करत तो मात्र इथं बाद होतोय. यश मिळालं अतिशला. परतावं लागणार आहे अमरला. पाहू शकता यावेळेला मच्छिंद्र यष्टीरक्षक. 7 बाद. धावसंख्या 10 फलकात 39. षटक संपल्या 4. 5वं षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. श्री मलंगड प्रीमियर लीग वर्ष पहिले. आज 2रा दिवस. MPL उद्या 3रा दिवस आणि रविवारी आपण तर मेगा फायनलचा दिवस. उद्या समजेल आपण येतोय 2023 मधली पहिली बाईक कुणाच्या घरी जाते. नाही निरंजन सावंत सर काहीतरी माहिती देत आहेत. स्ट्राईक वरून आपण बोलले तर नवीन बॅटरला स्ट्राईक नंतर सांगतीलच. कारण जे नियम आहेत ना ते त्यांचं तुम्हाला उल्लंघन करता कामा नये. त्या नियमांचं तुम्हाला पालन करणं फार गरजेचं आहे. स्ट्रायकेलला आपण पाहू शकता मच्छिंद्र. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. प्रथमेश लेफ्टमर आहे. चेंडू चांगला होता. चेंडू टर्नसाठी खेळले. सरळ निघून जातोय चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. मच्छिंद्रला इथून काहीतरी करावं लागणार आहे कारण 5वं षटक प्रगती पथावर आहे. 39 धावा झाल्या आहेत. लेफ्टन ओहूर देखील मारा करतोय प्रथमेश. चेंडू पायचीचं अपील होतं यावेळेला. स्ट्रॉंग अपील केले गेलेले आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. निरंजन सावंत लगेच सांगतायत की लेग बाय. चेंडूची पिचिंग काय होती. चेंडू कोणत्या एस्टॅनवरती फेकला गेला होता. हाईट किती होती. सांगतात की लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू आहे. तसं का 40. आता स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हर्षदला आपण पाहू शकता. प्रथमेश लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने वळवलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हाय तो षटकार.
बॅटर आपण पाहू शकता यावेळेला हर्षदच्या बॅटमधनं गरज होती 50+ धावा करण्याची, कारण संघर्ष करत होता. 7 गडी बाद झाले आहेत. जे बॅटिंग ऑर्डर बघा किती स्ट्रॉंग आहे. आपण पाहू शकता जागृती स्पोर्ट्स संघाची. प्रथमेश पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप, बॅटर बाद. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. झेल सुटला आणि तोच बॅटर इथे धाव बाद देखील होते. मित्र म्हणजे काही गरज नव्हती धाव घेण्याची यावेळेला. आपण चला जरा अजक देखील आपण या. नाही, तिसरे पंच आहेत. सॉफ्ट सिग्नल आउटच आहे, फक्त चेक केला जातोय. बॅटर बाद. टेक्नॉलॉजी ना तिचा वापर देखील केला जातो. दूध का दूध, पाणी का पाणी. 8 गडी बाद झालेत. नाही, या विभागात आलं ना, राहुल भंडारी नाव ऐकलं मला साहेबू भंडारी देखील आठवतात. खूप चांगले कॉमेंटेटर ब्राह्मण करवलेचे. योगेश मळी मी तर म्हणेल पुढच्या वर्षी मलंगड प्रीमियर झाली ना, जेवढा स्कॉट असेल तेवढा बोलवा, का त्यांना देखील नावं माहिती पडतील आपल्या संघामध्ये कोण खेळाडू आहेत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर, साकेला राहुल. हा चेंडू एज घेऊन मागे सरकला. यावेळेला झेलची शक्यता, झेल ड्रॉप होतोय आणि चेंडू चालला यावेळेला थडब्यांच्या दिशेने वेगाने. दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49. बघा आमच्या समोर जी रिक्षा आहे ना, ती जरा थोडीशी व्यवस्थित पार करा. साईड स्क्रीनच्या समोर जी रिक्षा आहे ती जरा व्यवस्थित पार करा. साईड स्क्रीन समोर जी रिक्षा आहे अशीच तुमच्या मागे जरा ती रिक्षा दिला तर थोडंसं सूचना करा. कार मला वाटतं बाईक आहे, काय कार आहे का, जरा बघा व्यवस्थित पार करा, कारण का आम्हाला समोरचं काही दिसत नाहीये. 4 व्हीलर आहे का कुणाची. चांगला चेंडू होता, यॉर्क लाईनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती, कारण का तिथून चेंडूच काय दिसत नाही रिलीज होताना. मैदानावर घडलं गेलेलं आहे. तिसऱ्या पंच बघा. थांबा, कोणी बोलू नका डगआउट मधून. पंच आहेत, निर्णय मिळेल योग्य. 49 धावा. यस, धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नाही आदे आपण बोलताना योगेश मळी तुम्ही फक्त प्रेक्षकांना विनंती करा, आदेश देऊ नका. आदेश फक्त मातोश्रीवरनं व्हायचं, तर मग आपले आदेश कोणीच मानणार नाही. फक्त विनंती करा. नोट आउट आहे. डगआउट मधनं कोणी नाही, नोट आउट आहे तर नोट आउट असणार योगेश.
पंचांचा डिसिजन, फायनल डिसिजन. योगेश पाटील एक आपण होते सचिन तेंडुलकरची मुलाखत देखील आली होती. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरला एकाने पत्रकाराने विचारलं, सचिन तेंडुलकर तुम्हाला स्टीव्ह बकनकने 10 वेळा आऊट दिलं होतं नट आऊट असताना. तो म्हणाला मी पंचांविरुद्ध काही अक्ष घेणार नाही, पंचांना मी देव मानतो, पंचांनी आऊट दिला म्हणजे मी आऊटच असणार आहे. जे असे काही खेळ होते ते पंचांच्या नियमाचा नेहमी आपण ते कधी पंचांचा अपेक्षा घेत नाही. आपण पंचांनी निर्णय दिला का लगेच बाहेर निघतात. त्यासाठी मी पिंट्या जोशीचं नाव घेईल. एज लागली की पिंट्या जोशी सरळ मैदानाच्या बाहेर निघतो. नाही तुम्ही जर तिथून जर एज लागून सुद्धा जर योगेश दुसरा डाव खेळाल ना तर तुम्ही फक्त पंचांना देखील फसवत नाही, तुमच्या मनाला देखील फसवता की मी काय केलं मैदानात, मी दुसरा डाव खेळलो आणि तिथून जिंकला, तरी तो तुम्हाला आत्मविश्वास मिळणार नाही पुढच्या मॅचमध्ये. पण मी नक्कीच सांगेल सर्व खेळाडूंना पंचांचा आदर करा. अजय म्हात्रे येतोय, फुल टॉस आहे, ऑन साईडला वळवलंय, चेंडू चाललाय यावेळेला मिड विकेट सीमारशा पार. पंचांचा इशारा होता यावेळेला रतन मानेरकरचा चौकार. बॅटमधून उपयुक्त चौकार येतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 53. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अजय. हा चेंडू बॅटरमॅन खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चौकार. नक्कीच जे मास्टर खूप चांगलं संगीत ऐकवलं. श्री मलंगड, श्री मलंगडच म्हटलं पाहिजे आपण. जे दुसरं नाव घेतात त्यांना आपण सांगायला पाहिजे आमचा श्री मलंगड आहे, आमच्या भूमीत उभारलेला हे मलंगड आहे. गोलंदाज पण भाऊ आहे आणि आपण बोलले तर बॅटर देखील भाऊ आहे, म्हणजे भावाभावांमध्ये आता युद्ध सुरू आहे. हा चेंडू यॉर्कलाईनचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंगॉनला, एक धाव पूर्ण केले तर 2 धावा होतात का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश इथे म्हणतात खऱ्या अर्थाने आपण तर संघासाठी त्यांना धावा केल्या जात आहेत. मच्छिंद्रच्या बॅटमधून धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 59. भावाभावांचा आपण नेहमी वैर पाहिलंय ते घरामध्ये आपण तर जागेसाठी असेल अजून कशासाठी, पण इथे मात्र धावांसाठी झगडताना दोन्ही बंधुराज आपण पाहू शकता. एक बंधुराज धावा रोखण्याचा प्रयत्न. हा चेंडू यावेळेला लाईन पाहावी लागणारे पंच वाईडची खून करतायत. धावसंख्या 10 फलकाती जागृती स्पोर्ट्स संघ प्रथम बॅटिंग करताना 60 धावा गडी बाद झाल्यात. तब्बल विचार केला तर 8 गडी बाद झालेत. मच्छिंद्र काय बॅटिंग करतोय बघा. मच्छिंद्र कृष्णा एक खूप चांगले क्रिकेटर आहेत. फुल टॉच ऑन साइडला वळवलंय, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. पंचा इशारा करतायत की यावेळेला आपण चेक देखील करायचं, हाईट फॅक्टर चेक करायचे. जर नो असेल तर 7 आणि येणारा चेंडू फ्रीट. थँक्यू. धावा झाल्या 6 ने आपण पाहू शकता यावेळेला 66 धावा. टेक्नॉलॉजी ना ग्रामीण क्रिकेट आपण तर तेजस महाते आणि कंपनी आपण पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण तेजस जोशी मानेरे आणि साहिल भोईर खूप चांगला जॉब करतात ते, त्यांचा देखील आम्ही धन्यवाद. तेजस देखील एक चांगले आपण तर कॅमेरा वर्क देखील ते खूप चांगल्या प्रकारे करायचे GTC मध्ये. आता स्वतःची वाहिनी सुरू केली त्यांनी, तर त्यांना देखील धन्यवाद. 67 धावा. हा चेंडू ऑन साइडला वळवला यावेळेला, चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेगला 2 धावा इथून कंप्लीट का पाहायचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 10 फलकाती 68 धावा. बघा डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका. या सूचना आम्ही करून करून आम्ही समालोचकात शेवटी कंटाळतो. योगेश म्हणजे काल देखील तसंच झालं. तो किस्सा मी तुम्हाला सांगेल नंतर.
हा चेंडू हेस्टनचा वेध. यू मे आय डेफिनेटली बॅटर बाद. 9वा बॅटर बाद झाला. 68 धावसंख्या. सत्तर धावांचं आव्हान असणारे आपण तर जय बोले शिवाजी आपण तर मात्रेपाडा संघाला. पण आता इथून ना कशा प्रकारे बघा या स्पर्धेमध्ये ना सर्व आंतरराष्ट्रीय नियम आजमावले जाणार आहेत. तर धावा झाले धावफलकाती 68. 69 धावांचं लक्ष्य. मॅच जसे सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या दाडी आमचे साथी समालोचक योगेश मडवी यांच्याकडे. डीजे काही मान्यवर देखील आहेत. नेवाली यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा प्रॅक्टिस बॉल द्या राहुल भाई, कारण का आयोजकांच्या सूचना आल्या आहेत कोणी प्रॅक्टिस करू नका. नाही एकाला दिले तर सर्वांना द्यावे लागणार आहेत. चला बॉल द्या. बॉल द्यायचं. धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया बालू पाटिल. सभी का हम स्वागत करेंगे जो कि मुकाबले की बात करेंगे. MPL मलंगगढ़ प्रीमियर लीग 2023 का पर्व दोस्तों. आज दूसरे दिन का दूसरा मुकाबला दो बड़े टीमों के बीच. आप सभी का हम स्वागत करेंगे. यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक हमें जुड़ चुके हैं उनका भी हम स्वागत करेंगे. मलंगगढ़ प्रीमियर लीग 2023 का दूसरा दिन और आज ये मुकाबले की बात करेंगे. दूसरा मुकाबला है जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली बनाम शिवात्मा 11 मात्रेपाड़ा के बीच मुकाबला. जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम ने पहले बल्लेबाजी की और बल्लेबाजी करते हुए 68 रन बनाए और 69 रनों का टारगेट अब शिवात्मा 11 मात्रेपाड़ा टीम के सामने होगा.
दोनों टीम को हम शुभकामना देंगे। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। और सलामी जोड़ी की बात करेंगे तो अमर और बल्लेबाज महेंद्र। तो अमर हिलाल बल्लेबाज है, गेंदबाज की बात करेंगे अमर हिलाल गेंदबाजी करेंगे। बल्लेबाजों की बात करते हैं तो यहां से अमर और महेंद्र। अमर सेकंड के ऊपर है। गेम ऑन, लेट्स प्ले पहली गेंद। अपील स्ट्रांग थी, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। देखा लेग बाइक था और बिल्कुल लेंथ लाइन हाइट फैक्टर एग्जैक्टली देखनी पड़ती है अंपायर को जब गेंदबाज लेग बिफोर की अपील मांग करते हैं तो फिर एग्जैक्टली गेंद कहां गिरती है। इस बार थोड़ी सी लाइन से बाहर थी, लेग स्टंप के बाहर वाली, और अंपायर ने इसे नॉट आउट घोषित किया। निरंजन सामंत सर मेन अंपायर की भूमिका, और लेग अंपायर की भूमिका बात करेंगे रतन मानेरकर पालेगांव। कई सालों से अंपायर की भूमिका निभा रहे रतन मानेरकर और निरंजन सामंत। और तीसरे अंपायर प्रसाद शस्त्र बुद्धे सर, मैन फ्रॉम डोंबिवली। ये 3 पंच है। और अच्छी गेंद सामने खेला, मिड ऑन को बीट किया, गेंद जाएगी इस बार लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। ये पहला खूबसूरत चौका बल्लेबाज महेंद्र के बल्ले से। तो मुकाबले की बात करेंगे, 69 रनों का लक्ष्य है। और सम्माननीय बालचंद्र शेठ पाटिल साहब का आगमन होता हुआ आइए आपका हम स्वागत करेंगे। काफी दिलदार हस्ती, हमेशा हर प्रतियोगिता को उनका साथ रहता है और आज भी मल्लंगढ़ प्रीमियर लीग को भी उन्होंने बहुत सारा सपोर्ट किया। उनका हम स्वागत करेंगे, जिनके माध्यम से आप देख रहे हैं कि ट्रॉफियां उन्होंने पुरस्कृत की है, उनका हम स्वागत करेंगे। रन की बात करेंगे, 5 जीतने के लिए 69 रनों का लक्ष्य है। और इस बार गेंदबाज तैयार, फिर एक बार अमर हिलाल। यह अच्छी गेंद, फुल टॉस थी, मिड ऑफ में फील्डर है, मामला बन सकता था। दोनों बल्लेबाज रन लेना चाहते थे, काफी स्ट्रांग अपील हुई। उसके बाद रन संख्या की बात करेंगे, 5 रन बगैर विकेट के नुकसान पर पहला और प्रगति पर है अमर हिलाल, जो कि बात करेंगे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान के बेहतर खिलाड़ी है। हमेशा पहले ओवर फेंकते और आज जागृति स्पोर्ट ब्राह्मण करोली टीम को भी पहला ओवर फेंक रहे हैं। दूसरी तरफ बल्लेबाज महेंद्र 2 गेंदे 4 का योगदान दिया। महेंद्र भाग्यवन स्ट्राइक एंड के ऊपर अंबे टीम के ये बेहतर खिलाड़ी है। ओह, इस बार हवा में खेला, स्क्रीन के सामने फील्डर है तैनात, बन गया कैच, पहला विकेट मैदान के बाहर। महेंद्र भाग्यवन बैक टू द डगआउट। क्रिकेट मैदान के बाहर किशोर भाग्यवन, महेंद्र भाग्यवन, और उसके बाद नए बल्लेबाज योगेश कुंभारकर, मैन फ्रॉम चिंचोली। बेहतर खिलाड़ी है योगेश, हमेशा बेहतर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। आज यहां पर बात करेंगे इस टीम के लिए खेल रहे हैं शिवाज्ञा 11 मातेपाड़ा टीम, जो पुरस्कृत किया किरण मात्रे ने इस टीम को, और उनके लिए आज खेल रहे हैं। जीतने के लिए 69 रनों का लक्ष्य है। शुरुआत तो बात करेंगे अमर हिलाल ने बेहतर की है, पहले पावर प्ले में 5 रन देकर अब तक 1 सफलता पाई है। पावर प्ले का पहला ओवर है। योगेश कुमारकर ने बल्लेबाज, आक्रामकता इस बल्लेबाज में ढेर सारी आप देख सकते हैं, हमेशा आक्रामकता के साथ बल्लेबाजी ये उनका पेश है। बिल्कुल आज यहां से 1 डाउन के लिए आए, हमेशा चिंचोली टीम के लिए ओपनिंग करते हैं, मगर आज इस टीम के लिए 1 डाउन। मातेपाड़ा टीम कि ये खिलाड़ी मचिंद्र मात्रे भी यहां पर अमर हिलाल को सराह देते हुए, क्योंकि मचिंद्र के पास भी कई सारा अनुभव है।
ये अच्छी गेंद, अपील सॉन्ग बीचों बीच पाएंगे LBW। अब लौटना पड़ेगा योगेश कुंभारकर को, जो कि मिडल स्टंप पर पाए गए और अंपायर निरंजन सामंत ने इसे LBW करा दिया। बैक टू द डग आउट। तो योगेश कुंभारकर बैक टू द डग आउट। आइए योगेश, इतना रुक नहीं सकते आप क्योंकि लास्ट बाउंड्री लाइन है। रन संख्या की बात करेंगे पुल स्कोर की, तो यहां से 5 रन 2 विकेटों के नुकसान पर। और नए बल्लेबाज आशीष मात्रे, ये भी चिंचोली टीम के खिलाड़ी है। और योगेश मात्रे नाखुश जरूर होंगे क्योंकि योगेश कुंभारकर जिनकी पहले विकेट दूसरी विकेट गिरी है, लगातार 2 विकेटें। आप होंगे नए बल्लेबाज आशीष मात्रे। देखना होगा कि आशीष मात्रे किस तरह से बल्लेबाजी करेंगे, या फिर अमर हिलाल विकेट का हैट्रिक यहां पर बनाएंगे। कल 4 ट्रिक और हैट्रिक लगाने वाले गेंदबाज बुर्दुल के सुधीर पाटिल थे, जिन्होंने बेहतरीन प्रदर्शन किया। सुपर 6 में टीम पहुंची है उनकी टीम। और साथ साथ हम बात करेंगे तो कल सुपर 6 में जय भोले एवन जोड़ी अंबरनाथ मनीष कोलेकर की टीम और वेदश्री मोनालम पोसरी माथे बड़ा जो टीम पहुंची है अल्पेश मात्रे की सुपर 6 में। अपील स्ट्रॉन्ग थी इस बार, लेग के थोड़ी सी बाहर वाली गेंद, लेग बार के स्वरूप में रन बनता हुआ। इस बार लाइन थोड़ी सी लेग के बाहर वाली थी, और नहीं तो यहां से आशीष मात्रे को भी लौटना पड़ता। रन बनी 1 ओवर की समाप्ति, कामयाब ओवर, सपअप ओवर की समाप्ति होती हुई। पहले पावर प्ले में अमर हिलाल ने दिए केवल 6 रन, और रन संख्या की बात करेंगे 2 विकेटों के नुकसान पर 6 रन। और इस बार हवा में खेला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात, चिड़िया छिप गए खेत में। आशीष मात्रे को भी लौटना पड़ेगा, जिन्होंने 2 गेंद का सामना किया, कोई भी रन नहीं है। आप यहां पर एक के बाद एक झटके लगते हुए टीम को 6 रन के ऊपर, 3 विकेट मैदान के बाहर, यानी कि अब स्थिति थोड़ी सी नाजुक बनी है। 69 रनों का टारगेट, और पहले ओवर में 6, दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर पहली सफलता प्राप्त की है गेंदबाज राजेश मात्रे, कप्तान है। तो नए बल्लेबाज आतिश, और इस बार भी हवा में गेंद और एक विकेट, मचिंद्र मात्रे नहीं छोड़ेंगे, और राजेश मात्रे कप्तानी भूमिका निभाते हुए लगातार 2 विकेटें। आप यहां से बात करेंगे तो 4 विकेटें, रन संख्या केवल 6 रन।
आतिश जैसे आए थे वैसे लौटना पड़ेगा। और अब नए बल्लेबाज कप्तान योगेश म्हात्रे को आखिरकार मैदान के ऊपर जाना पड़ा। कप्तान की सोच बहुत अलग थी शायद, क्योंकि योगेश म्हात्रे हमेशा ओपनिंग बल्लेबाजी करते हैं और ओपनिंग में अच्छा स्टार्ट हमेशा देते हैं। और शायद कप्तान होने के बावजूद आज नए बल्लेबाजों को मौका दिया और ये उनका निर्णय कहीं तो उनके बल्लेबाजों ने साबित करके नहीं दिखाया। मौका दिया था, अमर आउट हुए, यहां से बात करेंगे सॉरी महेंद्र आउट हुए, बल्लेबाज योगेश कुंभारकर, आशीष, आतिश, ये 4 बल्लेबाज आउट हुए। नए बल्लेबाज है योगेश म्हात्रे। अब दबाव होगा। शायद योगेश म्हात्रे ओपनिंग करते तो मुकाबले का रुख अलग होता और मुकाबला अलग तरीके से होता, मगर योगेश म्हात्रे ने सोच ली थी कि आज ओपनिंग की जिम्मेदारी और बल्लेबाजों के कंधों के ऊपर देंगे। राजेश म्हात्रे, ओ बेहतर गेंद, विकेट हैट्रिक गेंद थी शायद। देखिए अपील कितनी स्ट्रांग, 11 में से 6 खिलाड़ियों ने अपील की थी। अंपायर को गुमराह करने की कोशिश थी और डॉट बॉल की समाप्ति। कमाल की गेंदबाजी राजेश म्हात्रे, कप्तान एक ही टीम में खेलने वाले ये 2 स्टार खिलाड़ी दोस्तों एक दूसरे के सामने, योगेश म्हात्रे और दूसरी तरफ राजेश म्हात्रे गेंदबाजी करेंगे। ये गेंद लक्ष्म के बाहर वाली थी। अंपायर का वाइट का इशारा और वाइट के साथ रन संख्या 7 रन 4 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए 69 रनों का टारगेट है और अब तक बने को स्कोरबोर्ड के ऊपर केवल 7 यानी कि 62 की अभी भी आवश्यकता। राजेश म्हात्रे गेंदबाजी के लिए तैयार, योगेश म्हात्रे उनके सामने। ओ बेहतरीन डिलीवरी, यहां से काफी कमाल की गेंदबाजी। जानते हैं कि एक दूसरे को बखूबी जानते हैं, एक टीम में खेलते हैं, एक ही मैदान में प्रैक्टिस करते हैं, तो एक दूसरे की खूबियां जानते हैं। कमाल का मुकाबला होगा, कमाल का मुकाबला। दोनों कप्तान भी है, इसलिए तो दोनों को कप्तान बनाया गया मलंगट प्रीमियर लीग में। और आज कप्तान तो कप्तान और राजेश म्हात्रे योगेश म्हात्रे के ऊपर हावी होते हुए 4 गेंदे कोई रन नहीं। हल्के हाथों से गेंद, 1 रन बना। 1 के साथ रन संख्या की बात करेंगे 8 के ऊपर। इस ओवर में अतिरिक्त रन और 1 यानी कि कुल मिला के 2 रन अभी तक आए और बात करते तो रन संख्या की फुल स्कोर है 8 रन 4 विकेटों के नुकसान पर। सलामी बैट्समैन अमर अभी भी मैदान के ऊपर है। अमर के ऊपर जिम्मेदारी बढ़ चुकी है क्योंकि आप ओपनिंग ब्लास्टर है तो आपको उसी अंदाज से बल्लेबाजी करनी होती है और इसलिए तो कप्तान आपको आगे भेजता कि जाकर आप तोड़फोड़ वाली बल्लेबाजी करेंगे। राजेश म्हात्रे फिर एक बार बेहतर शॉट, इस बार गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट में। यह है तोड़फोड़ बल्लेबाजी, अमर के बल्ले से शानदार चौका और चौके के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या केवल 12। बन चुका है 12 रन। ओवर नंबर 3 फेंकने के लिए फिर एक बार सेकंड स्पेल फेंकेंगे अमर हिलाल। पहले पावर प्ले में बेहतर गेंदबाजी की, उसके बाद बात करेंगे तो कप्तान ने फिर एक बार अमर के हाथ में गेंद दी है, यानी कि अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है अमर, सॉरी योगेश म्हात्रे है सेकंड के ऊपर। और पहली गेंद बेहतरीन फेंकी। अमर हिलाल में
काफी क्षमता है। अमर हिलाल कई साल से क्रिकेट खेल रहे हैं अनिल डोपरे के नेतृत्व में, और आज एक्सपीरियंस के साथ, अनुभव के साथ वो गेंदबाजी कर रहे हैं। अनिल डोपरे ने कई मर्तबा इसके ऊपर भरोसा जताया, भरोसे के लायक उन्होंने हमेशा गेंदबाजी की, आज भी वो गेंदबाजी एमपीएल में आप देख सकते हैं। बैक टू द बॉलर, मौका बन सकता था, रन बना 1-1 के साथ। रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका है 8 के ऊपर, और सॉरी 14 के ऊपर 13 रन बने, सॉरी हम स्मॉल मिस्टेक स्कोरर, क्योंकि एक ही हमारे पास है और काफी परेशानी उन्हें भी होती है क्योंकि स्कोरिंग निभाना इतना आसान नहीं होता, बहुत जगह पे ध्यान रखना पड़ता है। इस बार रन बने 13 और जीतने के लिए 69 का टारगेट था, अभी भी यहां से 56 की टारगेट है। अमर हिलाल की गेंदबाजी खूबसूरत है। इस ओवर की बात करेंगे तो 2 गेंदे 1 रन, पहले ओवर में केवल 6 रन दिए थे उन्होंने। इस बार हवा में खेला, फील्डर है तैनात, अमर हिलाल को मिलेगी सफलता, टीम को लगता हुआ 5वां झटका। सलामी ओपनिंग ब्लास्टर अमर, बैक टू द डगआउट। को संघर्ष करना होगा क्योंकि मुकाबला 69 की टारगेट, पहला मुकाबला आप सभी ने देखा होगा कि जिस तरह से 100 रन की जरूरत की थी, 99 रन एमजी टाइगर टीम ने बनाए थे, मगर बावजूद वहां पर 84 रन उनके टीम ने भी बनाए थे। तो जागृति स्पोर्ट्स राहुल पाटिल जी की तरफ से विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम होगा। अमर हिलाल की सराहना करनी चाहिए न्यू बैट्समैन मैदान के ऊपर आते हुए हरीश मात्रे, जो कि चिंचोली टीम के खिलाड़ी है। आज एक ही टीम में 2-3 खिलाड़ी आप एक गांव के देख सकते हैं क्योंकि इतनी बड़ी लीग आप एंजॉय कर रहे हैं। गेंदबाज तैयार, अमर हिलाल गेंदबाजी के लिए तैयार, और इस बार सामने हमारे कमेंट्री बॉक्स में सीधा हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट के हमारे तेजेश भोयर के हाथ में गेंद, बाउंड्री लाइन के बाद 6 रन। टेनिस क्रिकेट जीटीसी लाइव किया हमारे ऑनर तेजस भोयर के हाथ में, एक अच्छे खिलाड़ी है, गेंदबाज भी है, और एक बड़ा शॉट, फील्डर है तैनात, लौटना पड़ेगा इस बार हरीश मात्रे को, गेंद सीधे फील्डर के हाथ में, मगर यहां पर रिव्यू लिया बल्लेबाजी करने वाली टीम। अनसक्सेसफुल, आप यहां पर रिव्यू को नहीं ले सकती टीम शिवाज्ञा मात्रे पर टीम। अब मुश्किलें ज्यादा बढ़ गई है, मंजिल पाने का जज्बा होना चाहिए कि लाखों ठोकरें लगने के बाद भी मंजिल की ओर बढ़ने का कदम रुकने ना पाए, मगर मंजिल की तरफ बढ़ते बढ़ते उनके अब तक 6 विकेट मैदान के बाहर लौटे। कप्तान के ऊपर अब जिम्मेदारी बढ़ चुकी है और शायद मैं कहूंगा कि कप्तान ने बहुत बड़ी गलती की। योगेश मात्रे एज द ओपनर बड़े बल्लेबाज हैं और क्या डिसीजन लिया आज योगेश मात्रे ने कि उन्हें 6 नंबर के ऊपर आना पड़ा क्योंकि उनके विकेटें गई और आप देखिए ना, एक भी बल्लेबाज टिक कर नहीं खेल पाए। क्या योगेश मात्रे अपनी टीम को जीत दिला पाएंगे? 6 विकेटों के नुकसान पर रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर
19 रन जीतने के लिए जो लक्ष्य था 69 रनों का, अभी भी 50 की आवश्यकता है आने वाले इस मुकाबले में। ओवर नंबर 3, इस ओवर की गेंदे की बात करेंगे, 5 गेंदे, कमाल की गेंदबाजी, अमर हिलाल की सराहना होनी चाहिए। 2 बड़ी विकेटें इस ओवर की आखिरी गेंद। फिर एक बार अच्छी गेंद थी, सामने खेला ऑन साइड में, जब तक गेंद को फील्ड करे यह एक रन बनेगा। ये हिम्मत नहीं है, अब हिम्मत नहीं है, क्योंकि विकेट ज्यादा जाने के बाद आपके ऊपर प्रेशर बना, और यदि दबाव बनता है तो आप डबल के लिए हिम्मत नहीं जुटा पाएंगे। रन संख्या 20 रन, 3 ओवर का खेल समाप्त, और 3 ओवर के बाद ड्रिंक्स टॉली जाएगी मैदान के ऊपर हमारे 12 खिलाड़ी, और टीम की रन संख्या 20, जीतने के लिए 49 की आवश्यकता, 18 गेंदें बची है। भी गौर करें, क्योंकि 35 मिनट यदि यहां से हो जाएंगे तो फिर आपको पेनल्टी का भुगतान करना पड़ेगा। टीम फील्डिंग कर होने वाली टीम, याद रखना कि जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करोले, आपके 35 मिनट यदि खत्म होंगे तो फिर आपको पेनल्टी का भुगतान करना पडेगा। व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय एकनाथजी मुंडे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा आपण सन्मान करूया। आणि यशवंत जाधव तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मानित करूया। या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर मल्लंगड प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना आम्ही सन्मानित करतोय। एकनाथजी मुंडे साहेब, आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एकनाथजी मुंडे साहेबांचा सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून देखील आमच्या एमपीएल साठी त्यांनी खूप चांगलं योगदान दिलंय, त्यांचा आम्ही करतोय स्वागत। आमचे एमपीएल चे आयोजक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, निलेश दादा जाधव। और यहां पर विकेट गिरेगी, यहां से अब मुश्किलें पैदा। मैंने कहा था ना कि अब मुश्किलें इनके लिए बहुत बढ़ चुकी है, और एक के बाद एक विकेट। नए बल्लेबाज थे यहां पर प्रथमेश, वो भी लौटे। तो व्यासपीठावरती अजून एक सन्मान, यशवंत जाधव साहेब उपस्थित झालेत, तर त्यांचाही सन्मान केला जाईल। यशवंत जाधव साहेबांचाही सन्मान होईल। अजून एक सन्मान या ठिकाणी केला जाईल भालचंद्र पाटील, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलंय, त्यांचं देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। बचत शेट, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच आम्हाला पुरस्कृत केलेत। नेहमीच त्यांचा प्रत्येक स्पर्धेला खूप मोठं योगदान असतं, आणि असे व्यक्तिमत्व म्हणजे नारायणगावचे आमचे भालचंद्र शेठ पाटील, नेहमीच क्रिकेट स्पर्धेला त्यांचा फार मोठं योगदान असतो। और इस बार भी हवा में गेंद, और एक विकेट, विकेट के बाद विकेट, यहां से अब मानो जीत का जश्न ही मना रहे। 8 विकेट मैदान के बाहर, जीत का टारगेट था 69, और रन संख्या की बात करेंगे केवल स्कोरबोर्ड के ऊपर 20 रन 8 विकेट के नुकसान पर।
और इस बार विकेट हैट्रिक वाली गेंद थी। राजेश मात्रे की बात करेंगे, उनका भी सेकंड स्पेल है। अमन ने 2 स्पेल फेंके, उनकी गेंदबाजी बेहतर रही। राजेश मात्रे के ओवर की बात करेंगे, उन्होंने पहले ओवर में 2 विकेटें ली थी। दोनों की बात करेंगे और 4-4 विकेटें ले चुके हैं। दोनों गेंदबाजी कर रहे हैं और दोनों ने अब तक 4-4 विकेटें ली है। 10वें नंबर के बल्लेबाज दिलीप आए मैदान के ऊपर। यस, कई सारे बालों ऐसे खिलाड़ी होते हैं जिनकी बैट पकड़ने की एक्शन बहुत अलग होती है। इस खिलाड़ी की देखिए ना, मानो ये रिवर्स शॉट मारेगा ऐसा लग रहा है। डॉट गेंद की समाप्ति। रन संख्या की बात करेंगे, अब मुश्किलें ज्यादा पैदा हो चुकी है क्योंकि 69 का टारगेट था। अब तक बात करेंगे तो केवल 20 रन है। इस ओवर में अब तक एक भी रन नहीं आया। 4 गेंदे, 2 विकेटें, कोई रन नहीं है। मुकाबला पूरी तरह से बदल चुका है क्योंकि अब 14 गेंदे, यहां से 49 की जरूरत है। हमारे साथ में जुड़ चुके हमारे मित्र भावेश रसाल, और यहां पर और एक विकेट, 9 विकेट लॉस। रन संख्या की बात करेंगे, शिवात्मा मात्रे पड़ा टीम पूरी तरह से बैकफुट के ऊपर जाती हुई क्योंकि आप जीतने के लिए 49 की जरूरत है। 13 गेंदे। तो अब यहां से 5 गेंदे, 3 विकेटें, कोई रन नहीं है। गेंदबाजी का विश्लेषण की बात करेंगे ना तो अब तक 5 विकेटें ली है। राजेश मात्रे के लिए जोरदार तालियां, और कप्तानी भूमिका निभाई है। आखिरी जोड़ी मैदान के ऊपर, जीतने के लिए 49 की जरूरत है राजेश मात्रे की। यह आखिरी गेंद मेडन ओवर भी हो सकती है। प्लेट किया, ये देखिए रन नहीं बन सकता। मेडन 3 विकेट, जोरदार तालियां राजेश मात्रे, बेहतरीन गेंदबाजी। 5 विकेट 2 ओवर में और रन दिए उन्होंने केवल 6। 2 ओवर 6 रन 5 विकेट। अमर हिलाल की बात करेंगे, 14 रन 4 विकेट 2 ओवर। यह रहा गेंदबाजी का विश्लेषण। अब रन संख्या की जरूरत है, आने वाली 12 गेंदे, 49 की जरूरत है। रन बन सकते हैं बालू पटेल। योगेश मात्रे में वो ताकत है, वो एक में ऐसे खिलाड़ी है जो मुकाबले को बदल सकते हैं। मुकाबला जीतने के लिए 48 की जरूरत है। 12 में 48 बनाने की ताकत इस खिलाड़ी में है। इसलिए तो सुपर संडे में पेंडारकर कॉलेज के मैदान के ऊपर जिस तरह से बल्लेबाजी की और गेंदबाजी की और मैन ऑफ द सीरीज बने। बैक टू द बॉलर खेला, रन तो नहीं बन सकता क्योंकि अब पूरी जिम्मेदारी इस खिलाड़ी के कंधों के ऊपर है। कहीं तो मैं कहूंगा कि योगेश मात्रे कप्तानी निभाई, पहले ओपनिंग करते तो मुकाबले का रुख अलग होता। कई सारे दर्शक यहां से चर्चा कर रहे कि योगेश मात्रे के पास कई सारे स्ट्रॉन्ग बल्लेबाज से योगेश मात्रे को ओपनिंग करनी जरूरी थी। यहां से पॉइंट के रीजन में रन बनेगा नहीं, क्योंकि यहां से योगेश मात्रे भी जानते हैं आखिरी जोड़ी
अगला मुकाबला की बात करेंगे, विनर विनर। पहला मुकाबला जीता एमजी टाइगर तिसगांव। चलो सभी खिलाड़ी आइए कमेंट्री बॉक्स के राइट साइड में मेन गेट के ऊपर, क्योंकि आपकी एंट्री वहां से ही होगी। तो सभी खिलाड़ी आइए। ये गेंद भी वाइट, अब 47 की जरूरत है। आखिरी ओवर 2 बचे हैं। इस ओवर की बात करेंगे, गेंदबाजी कर रहे हैं विकेश हजारी, जो नारायण टीम से बिलोंग करते हैं। इस खिलाड़ी के नाम पर भी 2 बाइक है। वो विकेश हजारी गेंदबाजी करेंगे योगेश मात्रे के लिए। यह गेंद भी वाइट है, लेग स्टंप के बाहर। 46 की जरूरत है, 10 गेंदें बची है। 10 गेंद में योगेश में मुख्य क्षमता है, क्योंकि योगेश मात्रे को आज खुद को साबित भी करना पड़ेगा। मलंगगढ़ के सबसे बेहतर खिलाड़ी है, मनीष कोलेकर के बाद इसका नाम आता है योगेश मात्रे। और लॉप किया पहला छक्का। अब भी मुकाबला जिंदा, इसलिए तो ये खिलाड़ी डट के अभी भी मैदान पे ऊपर खड़े हैं, क्योंकि जीतने के लिए अब 42 की जरूरत है। 9 गेंदें बची है। इस ओवर में ये शायद चौथा वाइड गेंद है। विकेश हजारी भी जानते हैं कि बल्लेबाज को परेशान करना पड़ेगा, क्योंकि परेशान होकर फिर लास्ट मोमेंट इन्हें बल्ला घुमाना ही पड़ेगा। कभी कभी रणनीति बहुत अलग रहती है कई खिलाड़ियों की। 4 वाइड गेंदें। ये भी वाइट हो सकती थी, मगर योगेश भी जानते हैं कि इसे छोड़ना हमारे लिए कठिन होगा, क्योंकि ये आए 6 और 6 के साथ रन संख्या की बात करेंगे 36 रन। मुकाबला बदल चुका है, क्योंकि जीतने के लिए 35 रन की अभी भी आवश्यकता। मुकाबले को जीतने के लिए, क्योंकि अब बची है 8 गेंदें। रिव्यू भी लिया और रिव्यू अंपायर बॉल नई गेंद, रिव्यू नहीं मिल सकता टीम बल्लेबाजी करने वाली, क्योंकि उन्होंने गवाया है, तो इस टीम को रिव्यू नहीं मिल सकता। योगेश मात्रे फिर एक बार गैप में गेंद को खेला, गेंद जाती भी धन 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 करती भी बाउंड्री लाइन की तरफ। तब तक यहां पर 2 रन बने। 2 के साथ रन संख्या की बात करेंगे 38, और आप जीतने के लिए 31 की जरूरत है। बची है 7 गेंदें। डिजर्व ध्यान रखिए जरा। तो 7 गेंदें और जीतने के लिए 31 की जरूरत है। आखिरी गेंद में क्या योगेश मात्रे छक्का लगा पाएंगे? वाइड गेंद, जो अतिरिक्त रन थी, 5वीं वाइड गेंद फेंकी है विकेश हजारे ने। आप जीतने के लिए 30 की जरूरत है। बारो पाटिल, इसलिए तो मैंने जिक्र किया था ना कि योगेश मात्रे ओपनिंग बल्लेबाजी करते तो अब मुकाबला अलग तरीके में होता, और कहीं तो अभी भी वक्त है योगेश मात्रे के पास। सामने खेला बल्लेबाज, ऑल आउट टीम, और यहां से टीम शिवाज्ञा मात्रे पड़ा टीम ये मुकाबला गवा चुकी है। जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम ये मुकाबला जीत चुकी है। कांग्रेचुलेशन जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली टीम।